आज कोणता दिवस आहे? 13 फेब्रुवारी. 13 फेब्रुवारी म्हणजेच काय असतो आपला? नॅशनल वुमन्स डे. आणि हा जो नॅशनल वुमन्स डे आहे तो कोणाच्या जयंतीच्या दिवशी साजरा करण्यात येतो? तो सरोजिनी नायडू यांच्या जयंतीच्या दिवशी साजरा करण्यात येत असतो. इन द मेमरी ऑफ बर्थ एनिव्हर्सरी ऑफ सरोजिनी नायडू. मग आता यांना एवढं आपण महत्व दिलेलं आहे, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण नॅशनल वुमन्स डे साजरा करतो, तर आपल्याला काही बेसिक गोष्टी यांच्याबद्दल माहितीच असल्या पाहिजे. तर मग मला सांगा, सरोजिनी नायडू यांना आपण का लक्षात ठेवत असतो? काय योगदान आहे त्यांचं भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये, किंवा इतिहासामध्ये त्यांची दखल का घेतो आपण? असं काय, कोणत्या पद्धतीचं काम केलेलं आहे ज्याच्यामुळे आपण सरोजिनी नायडू यांना लक्षात ठेवत असतो? काही बेसिक गोष्टी तेवढं आपल्याला माहिती पाहिजे, ऍटलिस्ट तेवढं तरी माहिती पाहिजे. फार डिटेल नसलं तरी थोडं तरी वरवरचं का होईना 5 ते 6 मुद्दे तरी आपल्याला माहित पाहिजे. सांगा बरं, वुमन्स कडून मला अपेक्षा आहे उत्तराची. का लक्षात ठेवतो आपण सरोजिनी नायडू यांना? नाही लक्षात ठेवत? ठेवतो ना. काही गोष्टी आहेत बघा यांच्या ज्याच्यामुळे आपण यांना लक्षात ठेवतो. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की ह्या एक उत्तम प्रकारच्या कवयित्री होत्या. यांनी खूप वेगवेगळ्या विषयांवर कविता लिहिलेल्या आहेत. ह्यांच्या कविता भारताची संस्कृती, भारताचं कल्चर, स्त्रियांचा म्हणजे त्या काळामध्ये असलेलं जे काही वातावरण होतं स्त्रियांच्या रिलेटेड, तर ते सुद्धा यांनी यांच्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे. यांची सगळ्यात महत्वाची जी कविता आहे, म्हणजे सगळ्यात फेमस कविता, अ डे इन अ बाजार ऑफ हैदराबाद, ही यांची सगळ्यात महत्वाची कविता आहे. म्हणजे फेमस कविता, अ डे इन बाजार ऑफ हैदराबाद, ही यांची सगळ्यात महत्वाची कविता. म्हणजे हा झाला एक यांचा आयुष्याचा एक पैलू. त्याचबरोबर ह्या काय आहेत, एक प्रकारच्या पॉलिटिशियन सुद्धा आहेत. म्हणजे कवयित्री तर आहेतच आहेत, एक प्रकारच्या पॉलिटिशियन पण आहेत. त्याचबरोबर यांनी स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा गव्हर्नर हे सुद्धा पद भूषवलेलं आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला यांच्याबद्दल थोडी तरी का होईना माहिती पाहिजे. ठीक आहे, तर बेसिकली ह्या बेंगॉली फॅमिलीशी बिलॉंग करत होत्या, पण ह्यांचा जो जन्म आहे तो मद्रासमध्ये झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे साऊथ इंडियामध्ये यांचा जन्म झाला होता. तर आपल्याला महत्वाचं काय आहे, 1925 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची जी कानपूरचं जे सेशन आहे, त्या कानपूर सेशन मध्ये पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून यांनी प्रेसिडेंट पद भूषवलेलं आहे. ठीक आहे, नंतर ॲनी बेसंट पण झाल्या, पण सगळ्यात पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून काँग्रेसचा म्हणजे अध्यक्षपद भूषवणाऱ्या कोण होत्या? तर सरोजिनी नायडू. ठीक आहे, फर्स्ट वुमन प्रेसिडेंट of Indian National Congress at Kanpur session in 1925. ठीक आहे, हा एक मुद्दा आहे. दुसरा, she was a poetess and her one of the famous poem is a day in Bazaar of Hyderabad. त्याचबरोबर यांनी फर्स्ट वुमन गव्हर्नर म्हणून इंडिपेंडंट इंडियामध्ये काम केलेलं आहे. फर्स्ट
वुमन गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. आणि कोणत्या राज्याच्या गव्हर्नर होत्या त्या? उत्तर प्रदेश. ठीक आहे. तसं लक्षात ठेवण्यासारखं आणखीन भरपूर काही आहे यांच्यासाठी, पण ह्या 2-4 गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती पाहिजे. ठीक आहे. पहिल्या वुमन प्रेसिडेंट होत्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या, 1925 मध्ये बनल्या होत्या त्या, कानपूर सेशन मध्ये बनल्या होत्या. त्याच्यानंतर एक उत्तम प्रकारच्या कविता लिहिणाऱ्या म्हणजे यांचं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यानंतर यांची म्हणजे वन ऑफ द फेमस कविता कोणती आहे? अ डे इन अ बाजार ऑफ हैदराबाद. त्याचबरोबर यांनी युपीचं गव्हर्नर पद भूषवलेलं आहे. कधी? पहिल्या म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये पहिली महिला गव्हर्नर बनण्याचा मान सुद्धा यांनाच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काल कोणता दिवस होता? 12 फेब्रुवारी. सांगा बरं. कोणता दिवस होता? 12 फेब्रुवारी. हक डे नव्हता, म्हणजे हक डे पण होता. आज एक दुसरा डे आहे, आता ते मी बोलू नाही शकत. ते पण मला माहित असतं, पण हे महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा. तर 12 फेब्रुवारीला स्वामी दयानंद सरस्वती यांची बर्थ अॅनिव्हर्सरी होती. ठीक आहे. 12 फेब्रुवारीला स्वामी दयानंद सरस्वती 201वी बर्थ अॅनिव्हर्सरी. दोनशे एकवी आहे म्हणून आपल्याला म्हणजे माहिती पाहिजे ऍटलिस्ट स्वामी दयानंद सरस्वतींनी काय काय काम केलेलं आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. माहिती आहे ना सगळ्यांना? आर्य समाज कोणी स्थापन केलेला आहे? स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाज. त्याचबरोबर स्वामी दयानंद सरस्वती हे वेदांचे पुरस्कर्ते होते, म्हणजे वेदांना मानणारे होते. दे बिलीव्ह इन वैदिक टीचिंग्स. त्याचबरोबर आर्य समाज हा मोनोथेस्टिक होता. मोनोथेस्टिक म्हणजे काय? एकाच देवाला मानणारा हा आर्य समाज आहे. मोनोथेस्टिक. तसेच स्वामी दयानंद सरस्वतींना भारताचे जे दुसरे प्रेसिडेंट होते, पहिले प्रेसिडेंट कोण होते? भारताचे पहिले प्रेसिडेंट आणि दुसरे प्रेसिडेंट डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ठीक आहे. भारताचे जे दुसरे प्रेसिडेंट आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना काय म्हणतात त्याला, मेकर ऑफ मॉडर्न इंडिया हा किताब दिलेला आहे, किंवा या नावाने ते स्वामी दयानंद सरस्वती यांना संबोधायचे. ठीक आहे. मेकर ऑफ मॉडर्न इंडिया. आणि ही पदवी किंवा हे जे काही संबोधन आहे ते कोणी दिलेलं आहे? बाय सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया डॉक्टर एस राधाकृष्णन. त्याच्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. स्वामीजी wrote
सत्यर्थ प्रकाश कधी? 1875 मध्ये. आणि सत्यर्थ प्रकाशामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे वारंवार? वेदांकडे चला, म्हणजे वेदांच्या दृष्टीने तुम्ही स्वतःच्या जीवनाला परिवर्तन करा, वेदांकडे चला, हा मेसेज त्यांनी सत्यर्थ प्रकाश मधून दिलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर यांनी एक पॅम्पलेट सुद्धा वाटायचे, त्या पॅम्पलेटचं नाव आहे गो करून ए निधी. गो करून ए निधी हे काय आहे? एक प्रकारचं पॅम्पलेट आहे, अ टाइप ऑफ पॅम्पलेट. कधी वाटायचे ते? 1881 मध्ये. आणि ह्या पॅम्पलेटच्या वाटून झाल्याच्या नंतर जे काही समाजामध्ये वातावरण निर्माण झालं, त्या वातावरणामुळे त्यांनी परत काय केलेलं आहे? एक गौ रक्षिणी सभा स्थापन केली होती त्यांनी. कधी? 1882 मध्ये. आधी 1 वर्ष 2 वर्ष त्यांनी पॅम्पलेट वाटले, पॅम्पलेटचं नाव गौ करून ए निधी, आणि त्याच्यानंतर त्यांनी गौरक्षणी सभा सुद्धा स्थापन केली होती. मग त्यांच्या नंतर त्यांची डेथ झाली होती 1883 मध्ये. पण त्यांच्या डेथ नंतर त्यांचा एक प्रॉमिनंट शिष्य होता, त्या शिष्याचं नाव आहे स्वामी श्रद्धानंद. ठीक आहे. स्वामी दयानंद सरस्वतीचा एक सगळ्यात चांगला शिष्य कोण होता? स्वामी श्रद्धानंद. पण यांचं असॅसिनेशन झालं होतं. कोणामुळे झालं, कशामुळे, कधी झालं ते तुम्ही बघून घ्या. मी एवढं सांगेल तुम्हाला, कारण तुम्हाला सुद्धा काहीतरी काम करावं लागणार आहे ना घरी जाऊन, सगळं मी कसं सांगेल. ठीक आहे. तर यांचं असॅसिनेशन झालं होतं. स्वामी दयानंद सरस्वती हे होते गुजरात मधले. ही वॉज फ्रॉम गुजरात. आणि पर्टिक्युलरली सांगायचं म्हटलं तर मोरबी, गुजरात मधल्या मोरबी ठिकाणावरून ते यायचे, म्हणजे आले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. नारी अदालत बद्दल पेपरमध्ये आलं होतं कालच्या. ठीक आहे. आता नारी अदालत बद्दल माहिती करून घेण्याच्या आधी नारी अदालत बद्दल थोडंसं एक थोडक्यात सांगून ठेवतो की नारी अदालत हा एक जो प्रोग्राम आहे वुमन्स चाइल्ड वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री. ठीक आहे. WCD त्याचं नाव आहे, शॉर्ट फॉर्म मध्ये आपण WCDच म्हणतो त्याला. तर WCD मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये पायलट बेसिसवरती आसाम आणि जम्मू काश्मीर या 2 राज्यांमध्ये 2023 मध्ये हा प्रोजेक्ट लॉन्च झाला होता. पायलट बेसिस म्हणजे काय असतं? तर एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रयोगाच्या दाखल प्रयोग करण्याच्या उद्देशाने त्यांनी एका लिमिटेड एरियामध्ये लिमिटेड लोकांसाठी हा प्रोजेक्ट म्हणजे अंमलात आणतात. आणि त्याच्यानंतर त्याचा सक्सेस जर जास्त असेल तर तो पूर्ण पॅन इंडिया म्हणजे पूर्ण इंडियामध्ये तो राबवला जातो. ठीक आहे. तर 2023 मध्ये नारी अदालत हा जो प्रोग्राम आहे किंवा ही जी स्कीम आहे ती कोणत्या ठिकाणी लॉन्च झाली होती? तर आसाम आणि जम्मू अँड काश्मीर. टोटल 50 जिल्ह्यांमध्ये नाही, 50 ग्रामपंचायत लेवलवरती नारी अदालत स्थापन करण्यात आली होती. तत्पूर्वी नारी अदालत काय आहे ते आपण समजून घेऊया. नारी अदालत म्हणजे काय? तर ग्रामपंचायत लेवलवरती 7 ते 11 वुमन्सची एक संघटना असेल किंवा एखादा ग्रुप असेल. त्या ग्रुपचं काय काम असेल? त्या ग्रुपचं काम आहे की ज्या काही गावामधल्या स्त्रिया आहेत ज्यांना त्यांचे जे राईट्स असतात म्हणजे त्यांचे जे अधिकार असतात ते डिनाय केलेले असतात, त्या अधिकार डिनाय केलेल्या
महिलांचे अधिकार त्यांना परत मिळवून देण्यासाठी नारी अदालतची स्थापना करण्यात आली. आणि नारी अदालत कोणत्या लेवलवरती काम करत आहे? ग्रामपंचायत लेवलवरती काम करत आहे सध्या तरी. ग्रामपंचायत लेवलवरती, डिस्ट्रिक्ट लेवलवरती अजून किंवा तालुका लेवलवरती अजून ते पोहोचलेलं नाहीये. सध्या तरी ते ग्रामपंचायत लेवलवरती करत आहे. त्याचे मेंबर्स 7 ते 11 पर्यंत असू शकतात. त्यांचे मेंबर कोण नियुक्त करून देतं? तर ग्रामपंचायतीचे जे मेंबर्स असतात किंवा ग्रामपंचायतीचे जे सभासद असतात ते नॉमिनेट करतात. ठीक आहे. तर 7 ते 11 मेंबर नारी अदालतचे ग्रामपंचायत लेवलवरती काम करतात. कोणासाठी काम करतात? अशा महिलांसाठी ज्यांचे अधिकार म्हणजे डिनाय केलेले असतात, म्हणजे ज्यांना अधिकार देण्यासाठी मनाई केलेली असते, तशा स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणारे नारी अदालत आहे. पायलट बेसिसवरती 2023 ला लॉन्च झालं होतं आसाम आणि जम्मू अँड काश्मीरमध्ये. तर हे सगळं कोणत्या मोठ्या स्कीमच्या अंतर्गत चालू आहे? हे सगळं आहे मिशन शक्तीच्या अंतर्गत. मिशन शक्ती ही एक प्रकारची अम्ब्रेला स्कीम आहे. अम्ब्रेला स्कीम म्हणजे काय? ह्या मिशन शक्ती स्कीमच्या अंतर्गत भरपूर साऱ्या छोट्या मोठ्या स्कीम आहेत. ठीक आहे. आणि एक अशी स्कीम ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या भरपूर साऱ्या स्कीम्स असतात, त्या मोठ्या स्कीमला आपण अम्ब्रेला स्कीम म्हणत असतो. ठीक आहे. मिशन शक्ती कशी आहे? अम्ब्रेला स्कीम. आता मिशन शक्तीमध्ये प्रामुख्याने 2 मोठ्या सब स्कीम आहेत. कोणकोणत्या? पहिली सब स्कीम आहे संबल आणि दुसरी सब स्कीम आहे सामर्थ्य. मिशन शक्तीमध्ये 2 मुख्य सब स्कीम आहेत. कोणकोणत्या? एक आहे संबल, दुसरा आहे सामर्थ्य. आता संबल मध्ये आणखीन सब स्कीम आहेत. कोणकोणत्या आहेत? संबल मध्ये मेनली संबल कशासाठी काम करत असतं? सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी. संबल कशासाठी काम करतं? सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ वुमन. आणि सामर्थ्य कशासाठी काम करत असतं? एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. बघा 2 सब स्कीम आहेत. दोन्ही सब स्कीमचं 2 वेगवेगळे काम आहेत. संबलचं काम काय आहे? सेफ्टी आणि सिक्युरिटीचं काम करायचंय. आणि सामर्थ्याचं काय काम आहे? वुमन्सला एम्पॉवर करण्याचं काम आहे. मग आपण बघूया संबल मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या दुसऱ्या स्कीम. संबल मध्ये पहिली स्कीम आहे वन स्टॉप स्कीम किंवा वन स्टॉप सेंटर, OSC. म्हणजे असं ठिकाण ज्या ठिकाणी कोणत्या पीडित महिला गेल्या किंवा कोणत्या त्रास म्हणजे सहन करणाऱ्या महिला गेल्या तिथे त्यांना पूर्णपणे सोल्युशन मिळू शकतं. त्याला आपण काय म्हणतो? वन स्टॉप सेंटर म्हणत असतो. तर ही एक स्कीम आहे संबलच्या अंतर्गत. दुसरी स्कीम आहे वुमन्स हेल्पलाईन. मग वुमन्स हेल्पलाईनचा नंबर काय आहे? काय? वुमन्स हेल्पलाईनचा नंबर आहे 181. वुमन्स हेल्पलाईन. ठीक आहे. महिलांना लक्षात असलंच पाहिजे. 181 नंबर कशाचा आहे? वुमन्स हेल्पलाईनचा नंबर आहे. तिसरी ह्याच्यातली सब स्कीम काय आहे? बेटी बचाओ बेटी पढाओ. आणि चौथी स्कीम आहे नारी अदालत, ज्याचा आपण आता उल्लेख केला. तर नारी अदालत अल्टिमेटली कोणत्या मोठ्या स्कीमचा भाग आहे? तर नारी शक्ती या मोठ्या स्कीमचा भाग आहे. पण त्याच्यामधल्याही कोणत्या सब स्कीमचा भाग आहे? तर संबल या सब स्कीमचा भाग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया सामर्थ्यमध्ये कोणकोणत्या स्कीम आहेत. सामर्थ्यमध्ये सगळ्यात पहिले स्कीम आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजना.
PMMVY, प्रधानमंत्री मातृवंदन योजना कोणाच्या अंतर्गत आहे? संबल या मिशन शक्तीच्या सब स्कीमचा सब भाग कोणता आहे? प्रधानमंत्री मातृवंदन योजना. त्याचबरोबर पालना ही सुद्धा स्कीम कोणाची आहे? सामर्थ्य याची सब स्कीम आहे. त्याचबरोबर शक्ती सदन, शक्ती निवास, अ हब फॉर एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, हे सगळे कशाचा भाग आहेत? सामर्थ्य या मिशन शक्तीच्या सब स्कीमचा भाग आहे. ठीक आहे. राहील लक्षात हे. पण हे सगळं कशामुळे आपल्या डोळ्यासमोर आलं? नारी अदालत. कारण नारी अदालत जम्मू अँड काश्मीर अँड आसाम या दोन राज्यामध्ये 2023 मध्ये पायलट बेसिसवरती लॉन्च केलं होतं. लॉन्च्ड इन 50 विलेजेस. आणि नारी अदालत कोणत्या लेवलवरती काम करते? ग्रामपंचायत लेवल, किती मेंबर्स असतात? 7 ते 11. कोण निवडून देतं? मेंबर्स ऑफ पंचायत. मेंबर्स ऑफ पंचायत नॉमिनेट करतात ह्या लोकांना. आणि काय काम करतात हे? ऍड्रेस द ग्रीव्हन्सेस ऑफ प्रॉब्लेम्स ऑफ वुमन हु हॅव बीन डिनाइड फ्रॉम देअर राईट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट झालं का? 8:30 वाजले. लगेच वाजता 8:30 ना. तर येणाऱ्या परीक्षांमध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवायला लागलो, हे 2 चॅप्टर चांगले करून ठेवा. येणाऱ्या परीक्षांमध्ये किती प्रश्न विचारतील ते मी काय सांगू शकत नाही, पण ह्या 2 टॉपिक्स वरती तुम्हाला प्रश्न नक्की पाहायला मिळणार आहेत. ते 2 टॉपिक असे आहेत, प्रेसिडेंट आणि गव्हर्नर. हे 2 टॉपिक पॉलिटीचे व्यवस्थित करून ठेवा, कारण ह्या 2 टॉपिक मध्ये गेल्या 3-4 महिन्यापासून भरपूर काही उलटापालट व्हायला लागलेत. येणाऱ्या परीक्षांमध्ये जसं की UPSC आहे, MPSC आहे, तर ह्या परीक्षांमध्ये गव्हर्नर, त्यांचे रोल, त्यांचे फंक्शन, त्यांचे आर्टिकल्स, त्यांच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेले वेगवेगळे वर्डिक्ट्स, तसेच प्रेसिडेंट यांचे रोल, आतापर्यंत किती प्रेसिडेंट झाले, किती गव्हर्नर झाले, मग प्रेसिडेंट रूल कोणकोणत्या राज्यांमध्ये किती वेळा लागले, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता हे कशामुळे? तर सध्या नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये मणिपूरच्या CM ने रिजिग्नेशन दिलेलं आहे. मणिपूरच्या CM ने रिजिग्नेशन दिल्यामुळे आता सगळ्यांना असं वाटायला लागले की मणिपूरमध्ये प्रेसिडेंट रूल लागते की काय. तर प्रेसिडेंट रूल कोणत्या आर्टिकल नुसार असतं? कोणत्या आर्टिकल नुसार असतं? 356. आर्टिकल 356, 356 यानुसार प्रेसिडेंट रूल लागत असतं. तर आतापर्यंत स्वतंत्र भारतामध्ये किती वेळा प्रेसिडेंट रूल लागलेला असेल अंदाजा? आता प्रेसिडेंट रूल कशा पद्धतीने लागतं, त्याच्यासाठी कोणकोणत्या कंडिशन आहेत ते पॉलिटीमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्या. मी जे दिलेलं नाहीये एक्स्ट्रा माहिती ते इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत किती वेळा लागले असेल प्रेसिडेंट रूल इंडियामध्ये 1947 नंतर? किती वेळा अंदाजा? किती? 2च वेळा? 300 वेळा? तर आतापर्यंत टोटल
1947 पासून आतापर्यंत रिसेंटली लास्ट प्रेसिडेंट रूल 2021 मध्ये लागलं होतं, तर 2021 पर्यंत आणि आता लागण्याची शक्यता आहे. तर आतापर्यंत टोटल 134 वेळा इंडियामध्ये प्रेसिडेंट रूल लागू झालेला आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये. अराउंड मला वाटते मोरऑरलेस सगळ्याच राज्यांमध्ये कधी ना कधीतरी प्रेसिडेंट रूल लागलेला आहे. ठीक आहे, तरी सुद्धा आपण त्याच्यामध्येही सगळ्यात जास्त वेळा प्रेसिडेंट रूल कोणकोणत्या राज्यांमध्ये लागलेला आहे ते पाहायचंय आपल्याला. तर सगळ्यात जास्त वेळा जम्मू अँड काश्मीरमध्ये, सगळ्यात जास्त वेळा मणिपूरमध्ये आणि यूपी मध्ये 10 वेळा प्रेसिडेंट रूल लागलेला आहे आतापर्यंत. दोघांमध्ये सुद्धा 10 वेळा. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रेसिडेंट रूलच्या अंतर्गत सगळ्यात जास्त कालावधी घालवलेल्या राज्य कोणकोणते असतील ते बघूया आपण. तर प्रेसिडेंट रूलच्या आतमध्ये म्हणजे प्रेसिडेंट रूल लागू झाल्याच्या नंतर सगळ्यात जास्त कालावधीसाठी कोणकोणत्या राज्यांमध्ये प्रेसिडेंट रूल लागू झाला होता ते बघूया. सगळ्यात पहिले आहे जम्मू अँड काश्मीर. किती वर्षांसाठी? 12 वर्षांसाठी प्रेसिडेंट रूल होतं तिथे तब्बल टोटल. त्याच्यानंतर आहे पंजाब. पंजाबमध्ये 10 वर्षांसाठी प्रेसिडेंट रूल होता आतापर्यंत 1947 पासून. आणि त्याच्यानंतर आहे पॉंडिचेरी किंवा पुद्दुचेरी. या ठिकाणी 7 वर्षांसाठी तब्बल प्रेसिडेंट रूल लागलेला आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त वेळा प्रेसिडेंट रूल कोणत्या राज्यांमध्ये लागलेला आहे? मणिपूर आणि यूपी मध्ये. पण सगळ्यात जास्त कालावधीसाठी कोणामध्ये लागलेला आहे? जम्मू अँड काश्मीर, पंजाब आणि पुद्दुचेरी. क्रमाने लक्षात ठेवा, जम्मू अँड काश्मीर 1 नंबर आहे, पंजाब 2 नंबर आहे आणि पुद्दुचेरी 3 नंबर वरती आहे. आता जम्मू अँड काश्मीर ऑब्व्हियसली कशामुळे लागला असेल? ड्यू टू सिक्युरिटी प्रॉब्लेम. टेररिस्ट वगैरे ऍक्टिव्हिटी भरपूर होत होत्या या ठिकाणी. त्यांना थांबवण्यासाठी वेळोवेळी प्रेसिडेंट रूल लावलेले आहेत.